अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव नगरपालिकेने शहरातील विविध रस्त्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी मोहीम राबवण्यासाठी कंबर कसलेली बघायला मिळत असून नगरपालिकेच्या वतीने शहरात मोजमाप व मार्किंग करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू केले आहे। तसेच शहरातील अनेक दुकानदार, व्यापारी व अतिक्रमण धारकांना नोटिसा देखील बजावल्या गेल्या आहेत व प्रक्रिया सुरू आहे। मात्र कोपरगाव नगरपालिकेच्या अतिक्रमण मोहिमेला शहरातील सर्व धर्मीय, सर्वपक्षीय कोपरगावकर यांनी विरोध दर्शवला असून आज शहरातील शिवसेना ठाकरे गटाचे माजी शहर प्रमुख भरत मोरे, मनसेचे अनिल गायकवाड, विकास आढाव, जितेंद्र रणशूर, विनय भगत, सुनील फंड, अमित आढाव यांनी मुख्याधिकारी यांची भेट घेत अतिक्रमण मोहिमेबाबत चर्चा केली आहे। यावेळी पालिका प्रशासनाने अगोदर पुनर्वसनाचे बघा आणि नंतर अतिक्रमणाचा हातोडा उचला, त्याचबरोबर सण उत्सवाच्या काळात गोरगरिबांचा उदरनिर्वाह बंद न करता अतिक्रमण माणुसकी खातीर पुढे ढकलावे असे मत यावेळी माजी शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख भरत मोरे यांच्यासह सर्वांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केले आहे। या प्रसंगी भरत मोरे, विकास आढाव, जितेंद्र रणशूर, अनिल गायकवाड, विनय भगत, सुनील फंड, अमित आढाव यांनी अतिक्रमण मोहिमेबाबत योग्य निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नगरपालिकेला दिला आहे। कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने, कोपरगाव। सध्या कोपरगाव शहरामध्ये जी नगरपालिकेची रणधुमाळ चालू आहे अतिक्रमणाची, ती थांबवा म्हणून या ठिकाणी आम्ही इथं आलो होतो नगरपालिकेत। भरत भाऊ मोरे, जितू भाऊ रणशूरे, विकास अण्णा आढावे, विनय भगत आहे, अमित आढावे, आम्ही सगळे या ठिकाणी आलेलो आहे। आणि आमचं नगरपालिकेला एकच सांगणं आहे का 2011ला अशी काही परिस्थिती झाली होती कोपरगाव शहरामध्ये, जे अतिक्रमण काढलं होतं ते विस्थापितांचा पार आहे ना बिचाऱ्यांचं हे झालेलं आहे। त्याच्यामुळं या नगरपालिकेने हे थांबावं अशी आम्ही या ठिकाणी त्यांना शिव साहेबांना विनंती करण्यात आलो। आणि आम्ही त्यांना सांगितलं का सोमवारी तुम्ही स्वतः रस्त्यावरून पाहणी करा आणि मग तुम्ही काय ते पहा। आणि त्यांना आम्ही सांगितलं तुमचे जे नगरपालिकेचे जे गाळे, त्या गाळे हे तुम्हीच बांधलेले, त्याच्या पायऱ्या तुम्हीच केल्या आणि फुल्या तुम्हीच मारू राहिले त्याच्यावर। हे नाटकं कुठेतरी थांबवा, नाही तर अन्याय आम्ही सोमवार नंतर उपोषणाला बसण्यात येईल। सर्व धर्मीय आणि सर्वपक्षीय मिळून आम्ही आज कोपरगाव नगरपालिकेमध्ये सध्याची जी अतिक्रमण मोहीम नगरपालिकेने सुरू केलेली आहे ती मोहीम सध्यापुरतं थांबवावी, लोकांना म्हणणं मांडण्यासाठी लोकांना वेळ द्यावा। कारण 2010 साली अशीच अतिक्रमण मोहीम आली। त्या मोहिमेनंतर नगरपालिकेने जे लोक विस्थापित केलेत त्या लोकांना पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी कुठेही पुढाकार घेतला नाही किंवा प्रयत्न केले नाहीत। आता या मोहिमेमध्ये बरेच दुकानं आता त्यांनी फुल्या मारलेत, लोकांना भयभीत केलेत। बऱ्याच विनाकारण दुकानांना त्या अतिक्रमण मध्ये नसताना सुद्धा त्यांच्या पायऱ्या असतील, त्यांचे शटर असतील, त्या ठिकाणी त्यांनी फुल्या मारलेत। आता जे काही घर आहेत त्या काही घरांचे ओटे किंवा ते गटारीवर असतील त्या लोकांना फुल्या मारलेत। मग साहेब तुम्ही अतिक्रमण काढल्यानंतर या लोकांच्या पुनर्वसनाचं कसं? कारण 2000 साली असंच पूर्ण बाजारपेठ कोपरगाव शहराची उद्ध्वस्त झाली। आम्ही साहेबांना आता जितू भाऊने सांगितल्याप्रमाणे माणुसकीच्या नात्यानं साहेब तुम्ही आम्हाला सहकार्य करा। जे अतिक्रमण असतील ते अतिक्रमण काढण्यासाठी आम्ही आता आलेले सगळेच आम्ही त्या लोकांकडे जाऊ, त्या व्यापाऱ्याकडे जाऊ, बाबा तुझं खरंच अतिक्रमण आहे त्याला ते काढण्यासाठी आम्ही त्याला भाग पाडू, त्याची समजूत घालू। त्याच्या एका दुकानदारामुळे बाकीच्या सगळ्या रस्त्याला किंवा कोपरगाव शहराला जर त्रास होत असेल तर तो व्यापारी सुद्धा आमचं ऐकल अशी आम्हाला शाश्वती आहे। मग साहेबांना आम्ही विनंती करतो, साहेब पहिले पुनर्वसनाचं बघा, मग तुम्ही अतिक्रमणाचा बडगा तुम्ही लोकांवर हातोडा उचला। सगळ्यात महत्त्वाचं जे लोक हातगाड्या घेऊन येतात ते लोक दिवसभर धंदा करून संध्याकाळी घरी जातात। आता शिवरात्री सगळ्यात मोठा सण आहे, आता सांगितल्याप्रमाणे लेकीबाळी आमच्या माहेरी येतात। मुस्लिम समाजाचा रमजान महिना आहे, त्या पवित्र महिन्यामध्ये आता मुस्लिम समाजाचे लोक सुद्धा अनेक व्यावसायिक आहेत, छोटे मोठे हातगाड्या लावून ते आपलं पोट भरतात, आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात। मग अशा वेळेस जर अतिक्रमण आलं या लोकांनी जायचं कुठं? म्हणजे 2010 चीच पुन्हा पुनरावृत्ती होणार। साहेब यासाठी तुम्ही पुनर्वसनाचं पहिले आम्हाला काय नियोजन ते केलं ते सांगा। त्याच्यानंतर जे लोक विस्थापित होतील त्या लोकांसाठी नगरपालिकेच्या भरपूर जागा कोपरगाव शहरात 5-5 ते 7-7 फूट किमान त्या प्रत्येक नागरिकाला, त्या व्यापाऱ्याला सध्यापुरतं पोट भरण्यापुरतं नगरपालिकेच्या हातीत त्याला जागा द्या। आणि जे लोकांचे घर पाडण्यात येईल त्या लोकांना सुद्धा तुम्ही त्या लोकांचं पुनर्वसन कसं करणार याची पहिले माहिती द्या। आणि जो सर्वे तुम्ही म्हणता केंद्राच्या आदेशाने करतोय, कोर्टाच्या आदेशाने करतोय किंवा महाराष्ट्र सरकारच्या आदेशाने करतोय, तो सर्वे तुम्ही जग जाहीर करा, त्याचे फ्लेक्स लावा, त्याच्या PDF तुम्ही कोपरगावातल्या प्रतिष्ठित नागरिकांना पाठवा।
माझी नगरसेवकांना पाठवा, ते फ्लेक्स आपल्या वॉर्डामध्ये लावतील. अशा प्रकारे सर्वे झालाय, अशा प्रकारे अतिक्रमण आहे या वॉर्डातलं, या भागातलं, या रस्त्यावरचं हे दुकान, हे घर, याची भिंत. मग ते लोकांच्याही लक्षात येईल चुकीचा सर्वे झालाय का खरा सर्वे झालाय. मग लोक स्वतःहून पुढे येतील आणि अतिक्रमण काढतील. कारण आपल्यामुळं शहराचं नुकसान नको असे आमचे कोपरगावचे लोक समजूतदार आहेत. त्याच्यामुळे माणुसकीच्या नात्यानं आज आम्ही फक्त साहेबांची एक प्रेमाची भेट घेतली. आमच्या म्हणण्याप्रमाणे कोपरगाव शहराच्या जनहितार्थ, कोपरगावच्या हितासाठी आमच्या म्हणण्यानुसार साहेबांनी जर ऐकलं नाही तर आम्ही उपोषणाचा या ठिकाणी हत्यार आम्ही उपसणार. मग जे गंभीर परिणाम होतील ते सर्वस्वी कोपरगाव नगर परिषद मुख्याधिकारी साहेबांवर राहील. आणि साहेबांनी जर माणुसकीच्या नात्याने ऐकलं, व्यवस्थित अहवाल जर कलेक्टर साहेबांना पाठवला, साहेब 2010 नंतर अतिक्रमण कमी प्रमाणात आहे. जे अतिक्रमण आहे त्या लोकांच्या गाड्यांना, त्या लोकांच्या दुकानात चाक आहेत, दिवसभर धंदा करून ते घरी जातात, असा अहवाल साहेब आपण द्यावा. आणि जर आपण असं केलं तर आनंदाने कुठलाही वादंग निर्माण होणार नाही आणि शहर सुरळीत, ज्यांचे अतिक्रमण आहे ते लोक स्वतःहून काढून घेतील. आम्ही त्यांना पुन्हा एकदा सांगतो, आम्ही त्यांना समजूत घालू. सहकार्य असावं. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. कोपरगाव नगरपालिकेने कोपरगाव शहरातल्या टपरीधारकांना काही नोटिसा दिल्या आहे का काही दिवसात 7 दिवसाच्या आत अतिक्रमण काढून घेण्यात यावे. तसं जर पाहिलं तर 2011ला कोपरगाव शहरात अतिक्रमण काढलेलं होतं आणि कलेक्टर ऑफिसच्या मीटिंगमध्ये माझ्या माहितीप्रमाणे 2 नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना बोलवलं नव्हतं का तिथं. पालकमंत्र्यांच्या मीटिंगमध्ये त्यांनी सांगितलं का तिथं अतिक्रमण काढलेलं आहे. असाच निकष कलेक्टर साहेबांनी कोपरगाव नगर शहरासाठी सुद्धा लावला पाहिला होता. कारण आमच्याकडे 2011ला अतिक्रमण काढलेले आणि त्याच्यानंतर कोणत्याही प्रकारचं परमनंट अतिक्रमण इथं नाही. आणि आता जर विचार केला अतिक्रमण तर कोपरगाव शहरातला मोठा उत्सव म्हणजे महाशिवरात्र 26 तारखेला आहे. त्याच्यानंतर मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान सण आहे. त्याच्या निमित्ताने आम्ही सर्वपक्षीय इथे आलो होतो आणि त्यांना एक विनंती केली का ही मोहीम काही दिवस पुढे टाकला. कारण महाशिवरात्रीचा आमचा कोपरगावचा उत्सव मोठा होता, मोठा उत्सव असतो, लिकीबाळी माहेरी येतात. आणि त्या काळात या कोपरगावातल्या शहरातल्या टपरीधारकांचं अतिक्रमण जर काढलं, ते अतिक्रमण नाही, ते हातगाडी घेऊन येतात, पोट भरतात, संध्याकाळी घरी जातात. पण ते जर काढलं तर त्यांच्या सणाच्या आनंदात विरजण पडेल. असे माणुसकीच्या भावनेने आम्ही शिवसाहेबांना विनंती करण्यासाठी आलो होतो. जर शिवसाहेबांनी आमच्या भावनेचा दखल घेतली तर निश्चित आनंद होईल. नाही घेतली तर आम्ही सर्वपक्षी मिळून एक तीव्र स्वरूपाचा लढा उभारू. त्याच्यात कोपरगाव शहरातली सर्व जनता आमच्या बरोबर राहील याची आम्हाला खात्री आहे. कारण यातलं एकही टपरीधारक नाही आमच्यातला, हे पण स्पष्टपणे सांगतो. टपरीधारक नाही का त्यातला लाभार्थी नाही. त्याच्यामुळे आम्ही जे आलो होतो ते माणुसकीच्या भावनेने आलो होतो. कोपरगाव नगरपालिका प्रशासनाला आमची विनंती का ती कारवाई त्यांनी काही दिवस थांबावी आणि परत सर्वे करा. जिथे जिथे वाहतुकीच्या दृष्टीने अतिक्रमण असेल तिथे तिथल्या लोकांचा आम्ही मनाचं समजूत काढून ते अतिक्रमण काढण्यास नगरपालिकेला आम्ही मदत करू. पण हे अतिक्रमण मोहीम थांबवली पाहिजे अशी आमची विनंती आहे. आज आम्ही सर्वपक्षीय गावातील सगळे प्रमुख मंडळी आम्ही सीओ साहेबांना भेटण्यासाठी आलेलो आहे. कोपरगावात अतिक्रमणासोबत त्यांनी जो हे वादंग निर्माण केलेलं आहे, ज्या फुल्या मारलेल्या आहेत 2010 साली त्यांनी अतिक्रमण काढले. ते रोडवर MSCBचे पोल होते, डिप्या होत्या, नाले होते, गटरी होते. 2010 पासून आतापर्यंत 15 वर्षाच्या काळात ती एकही पोल हल्ला नाही, एकही डिपे हल्ले नाही, का एकही नाला तो बंद झाला नाही. ते नाले जसेच्या तसे, ते डिप्या जसेच्या तसे आहे. मग अतिक्रमण काढून तुम्ही पुनर्वसन काय केलं 10 वर्ष 15 वर्षापासून? तर आमचं असं म्हणणं आहे, पहिले ते डिप्या पोल हे जे सरकारी यंत्रणा आहे या पहिलं काढा आणि मग आमच्या गोरगरिबाच्या लोकांचं हे काढायचं का नाही काढायचं. जर एखादा रोड आहे त्या रोडावर समजा दुधावाला असन, भाज्यावाला असन, चहावाला असन, तिथं गर्दी होती, मग तुम्ही आम्हाला सांगा आमच्या भावाला का भाऊ बाबा थोडं कमी करून घे. आम्ही त्याला विनंती करू तुमच्या वतीने, तुम्ही प्रशासनाच्या वतीने त्याला विनंती करा का बाबा तू कमी करून घे. त्याच्यामुळे तो सगळा व्यवस्थितपणा होऊन जाईल. एकामुळे सगळ्यांची लाईन काढण्यापेक्षा ते एकाला काढलेलं योग्य राहील. त्याचं प्रमाणात कमी करून हा जर विषय केला. आणि तसेच आम्ही सर्वांच्या वतीने सोमवारी आम्ही शिवसाहेबांना निवेदन देणार आहे. येत्या 8 दिवसात जर हे अतिक्रमण थांबलं नाही तर आम्ही आमरण उपोषणाचा इशारा देत आहोत.